नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्यात. पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार. मास्क घालून आलेल्या तिघांनी 17 वर्षीय तरुणाचा डोक्यात वार करून केला खून. पुण्यात गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे काही नाव घेत नाही. भरदिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या एका निर्घृण हत्येने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तोंडावर मास्क लावून आलेल्या तिघा अज्ञात तरुणांनी 17 वर्षीय मयंक खराडे याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याचा जागीच खून केला. ही घटना आज मंगळवार दुपारी 3:30च्या सुमारास बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार मयंक खराडे हा आपल्या मित्र अभिजित इंगळेसोबत दुचाकीवरून जात असताना दखनी मिसळ समोर तिघांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने मयंकच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार केले. गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान आरोपी तोंडावर मास्क लावून आले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटलेली नाही. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत सलग घडणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नुकत्याच झालेल्या गणेश काळे हत्याकांडानंतर पुन्हा झालेल्या या खुनाने शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. या हल्ल्यामागील कारण वैयक्तिक वाद की टोळीयुद्ध याचा तपास सुरू असून पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरल्या आहेत. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.